वस्तुस्थिती सांगतो. झाशीची राणी होती, स्त्री होती की नाही? जिजाबाई साहेब स्त्री होती की नाही? एका इंग्रजाच्या समोर एका स्त्रीने लढाई केली. आज आपल्या जिल्ह्याचं नाव काय झालंय? अहिल्यानगर. कोणी केलं अहिल्यानगर नाव? दीपकनाथ बाबांनी. कोणी केलं मग? एका रात्रीत तोंडी बंद करतो. अहिल्यानगर नाव केलं महाराज. टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा. अजून एक मेसेज सांगतो तुम्हाला, याच्यात चालू आहे म्हणून सांगतो. आपल्या राजाने हे कधीच नाही शिकवलं बर का बाबा, कुणावरती अत्याचार करा. आणि जो राजा हे शिकवतो ना की कुणावरती अत्याचार करा, तो राजाच नाही. कधीच नाही शिकवलं राजाने कुणावरती अत्याचार करा. तुम्हाला जर हे बघायचं असेल तर गंगोत्रीला जा, जमुनेला जा, काशीला जा, प्रयागला जा, हिमालयामध्ये जा, जम्मू काश्मीरला जा. तुम्ही जिथं नको त्या ठिकाणी जा. तिथं गेल्याच्या नंतर जिथं एक काय लोक लग्नीला जरी बसायचं असलं ना तरी 10 वेळेस विचार करायचे. आज तिथं लोक झोपतात उन्हाळ्याच्या दिवसात घाटावर. इतके घाट कसे बनवले सुंदर. म्हणून राजा त्याला म्हणतात. कुणाला कानडा राजा खीर खाल्ली, चोखोबा राहायचे, गुरं राखली. नवे नवे सावता बाबाला भाजी खुडू लागला. नरहरी सोनाराला घडा कुंकू लागला. सजन कसायाला मांस विकू लागला. आताच्या राजाला म्हणा जरा घास कापून द्या कडवापा. कांबऱ्यात भात घालीन तुमच्या तेवढं. घास तर नाही कापून द्यायचा. घासात समाधी देईन तुम्हाला जिंदा. राजा कोणी नाही होत भाऊ. हातात झाडू घेऊन घाट झाडाची दानत लागते त्याला. तो राजा काय. म्हणून आज राजा विठ्ठले सगळ्यांचा राजा बरं का. मी कोणाबद्दल बोलत नाही. सगळ्यांचा राजा देव. दुसरा राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण ते पुतळा माझ्या समोर दिसल्यामुळे मला दुसरीकडे जाताच आहे ना आज. कारण टाळ्या वाजवा एकदा खडेगावच्या लोकांना. मी महाराष्ट्रावर फिरतो महाराज. आणि महाराष्ट्रात आता तिसऱ्यांदाच फक्त एवढा सुंदर पुतळा पाहिला. खरंच इथल्या लोकांना आवड आहे त्याची. आणि वाद कधीच करू नका. लक्षात ठेवा. ते पुतळ्याकडे बसलेले सांगतो. वाद कधीच करायचा नाही. अत्याचार कधीच कोणावरती करायचा नाही. आपल्या देशाचं संविधान शिकवतं काय. कधीच कुणावरती अत्याचार करू नका. कधीच करू नका. धर्म धर्माच्या ठिकाणी ठेवा. नीती नीतीच्या ठिकाणी ठेवा. आणि देव देवाच्या ठिकाणी ठेवा. देव धर्म नीतीसाठी जगलो आम्ही महाराष्ट्राचे राजे. जय जय छत्रपती शिवाजी राजे गीत आहे काय. त्यांनी देव धर्म आणि नीती या तिन्ही धर्माचे पालना Yeah.
करणे पाखंड खंडन हेतू आम्हा करणे काम बीज वाढवा. हे जे काय बीज आहे नाम आहे हे काय करायचे आम्हाला तर वाढवायचे. राजा ते वाढवण्याचं काम करतो. अजून काय ताकद आहे नामस्मरणामध्ये. महाराज भंडारा डोंगरावरती भजन करतायत. दोन व्यक्तीने धरून आणलाय एका माणसाला. त्याच्या सगळ्या अंगाच्या मधनं रक्त वाहत आहे. पूर लोटला रक्ताचा देह रक्त भंबाळ झाला. तुकड्याचा पाहुणी कळवळा देव स्वतः लागला. महाराजांनी त्या ठिकाणी भजनामध्ये स्वतःचा देह झिजवून घेतला. महाराज भजन करत आहे. विठ्ठलाचं भजन करत वीणा वाजत आहे. अर्धा तास झाला तो व्यक्ती दोन माणसाने धरून आणला. महाराजांच्या समोर उभा केला. त्याच्या अंगामधून रक्त गळायला लागलंय. ते दोन माणसाने तोंडाला रुमाल बांधला. त्या माणसाला महाराजांच्या समोर सोडलं आणि ते निघून लांब जाऊन उभा राहिले. आणि हा प्रकार बघण्याकरता तिथं 10-5 अजूनही लोक होती. आणि महाराज याच्या समोर भजन करत होती. ती विठ्ठलाची मूर्त आजपर्यंत तिथं आहे देवला. आणि महाराजांचं त्या देवाकडे पाहून भजन चालू होतं. राहू आता हेची ध्यान भजनाची ताकद सांगतो. त्या माणसाला होता आजार रगत पिती. कोणता होता? लय डेंजर आजार बरं का कोणते महाराज. रगत पिती. तिच्याला झाला ना, किती जरी लाखाचा बंगला असला, बंगल्यावाला मालक म्हणला मला रगत पिती झाली, मी हॉलमध्ये झोपतो, तुम्ही घरात झोपा. घरचे म्हणतात तुम्ही बाहेर झोपा, आम्ही घरात झोपतो. तो जर म्हणला नाही नाही आपण सगळेच घरात झोपू, ते म्हणतात मग आम्ही वावरात झोपतो आणि तुम्ही घरात झोपा. कोई किसी का नहीं जगत में सब है माया, कोई किसी का नहीं जगत में सब है माया.
कुणी कुणाचं नाही. अंगातून रक्त व्हायला लागला. चढा चढा दोन व्यक्तीने सोडला, बाजूला उभा राहिले. भजनाची ताकद पहा, महाराजांची साधनेची ताकद पहा, विठ्ठलाच्या नामाची ताकद पहा. त्याने फक्त महाराजांचं भजन ऐकलं कान देऊन, कारण त्याच्या पुढे पर्याय नव्हता. काय नव्हता? जसं आता तुम्ही एवढी गर्दी केली ना, दाळबट्टीचा वास भारी येतो. घरी काय कोणी स्वयंपाक केलेला नाही, त्याच्यामुळे हे टोप्यावर येऊन बसले. यांच्या पुढे आता काय नाहीये. हे भारी घरच्याने सांगितलंय, सत्याला मारा नाही तर मग वावरात मारा. घरी आवडत नाही, कसं चूल बंद म्हणून ही प्रथा चांगली. या निमित्ताने लोकांची गर्दी होती. आमच्या महाराज लोकांनी चांगलं नियोजन लावलं बरं का. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप मोठ्या लोकांचे शब्द आहे. एवढा मोठा महात्म्याचा जीवन, संतवाणी, संत विचार. गळ्यामध्ये टाळ घालून दत्तात्रेयांच्या मंदिरामध्ये स्वतः आरतीसाठी स्वयंभू अवस्थेत उभा राहणारा एकच महात्मा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ते म्हणजे कोण? परमपूजनीय देवगडचे बाबाजी. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहिलं, वेगळ्या देवाचं दर्शन घ्यायची आवश्यकता भासत नाही. स्वयंभू मूर्ती दिसते. मूर्ती है तो कीर्ती है, नाहीतर सध्याच्या काळात सगळी येड्याची भरती आहे. विठ्ठल विठ्ठल पाहिलं की प्रसन्नता वाटते. तिथं गेलं, एकदा बघितलं की अफसोसता वाटते. महाराजांनी एक शब्द कवायना आपल्याशी बोलावं. एखाद्या देव बोलेल बाबा, पण बाबा लवकर नाही बोलणार. त्याच्यासाठी आपल्या मनात श्रद्धा असावी लागते. मायाळू अंतःकरण. काय मायाळू अंतःकरण? सगळ्यांना घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व, सगळ्यांना घेऊन चालणारे. जेव्हा दिंडीत चालले तोपर्यंत पायी चालले आणि सगळ्यांना घेऊन चालले. ही शक्ती संतांमध्ये आहे. म्हणून विवेकाच्या यादीमध्ये बाबांचं नाव मोडतं महाराज. ज्ञानी लोकांमध्ये बाबांचं नाव मोडतं. म्हणून एक म्हण पाडली पहा महाराष्ट्रातल्या लोकांनी. होऊन गेले नारायणगिरी आणि आता आहेत विठ्ठल विठ्ठल. आज त्यांच्याच पावलावरती पाव ठेवून गावोगाव मोठमोठे मंदिराचे काम झाली. जिथं बाबा गेले एक शब्द त्यांनी टाकला ग्रामस्थांना की बाबा हो मला काही देऊ नका, पण या मंदिराचा जीर्णोद्धार करा. त्या गावात लाखोच्या संख्येने
संख्येनं लोक वर्गणी त्या ठिकाणी देतात. एकही रुपये महात्मा हात लावत नाही. फक्त एकच काम आहे त्यांचं, जगाच्या कल्याण संताच्या फिरा, देशभर फिरा, पण जेवढी स्वच्छता देवगडला आहे ना तेवढी तुम्हाला कुठंच दिसत नाही. ते तर भूतलावरचं वैकुंठ आहे, हरकत नाही. खरंच ते म्हणण्यासारखंच आहे. नाही, वैराग्याची ताकद संतांमध्ये असते. तीच ताकद जगद्गुरु तुकोबारायामध्ये होती. तुकोबारायांनी भजन करता करता त्या व्यक्तीकडे पाहिलं नाही. जेव्हा महाराजांनी भजन बंद केलं आणि डोळे उघडले आणि अंगामधून ज्याच्या रक्त गळतंय ना त्या व्यक्तीकडे पाहिलं, बघता काय चमत्कार झाला. अंगामधलं जे रक्त होतं ते नष्ट झालं. महाराज म्हणतात आहे व्यक्ती महाराजांना बोलतो, महाराज माझी रगत पिती गेली कस काय? महाराज म्हणतात, हे तर तू रगत पितीचं बोलतोयस बाबा. काय इथं जन्माला आणि मरणाच्या मध्ये जे दुःख आहे त्याला भव दुःख म्हणतात. ते सुद्धा इथं नष्ट होतं. अनेक रोग नष्ट होतात. भवरोग पिढा वारेल पथ्य नाम
विठोबाचे अनेक वाचिन सेवी भवरू काही सहजाय अनेक काय शुल्लके. या सगळ्या गोष्टीसाठी एकच पथ्य आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. नामस्मरणासाठीच याला म्हटलं जातं अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून सालाबाद प्रमाणे गेल्या किती वर्ष झाले? बर, हे 3रं वर्ष आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आणि सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण आपल्या परिसराचं श्रद्धास्थान आदरणीय शांती ब्रह्म परमपूजनीय महंत भास्कर गिरीजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, स्वामी महंत प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच महंत सुनील गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, तसेच परिसरातील सर्व संत महंताच्या असणाऱ्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्ताहातली 6व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा ग्रामस्थांच्या आणि आमच्या कदमबाबांच्या आग्रहास्तव या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. मी फोनही केला होता आणि पाठीमागेही फोन असणारी कीर्तनाची सेवा या ठिकाणी झालेली होती. आणि या कीर्तनाला साथ देण्याकरता मृदंगाचार्य हरिभक्त परायण किरण महाराज, माझ्या देव ध्यानात राहतो, माणसा राहत नाही. विठ्ठल आपल्याला लोक काय म्हणतात त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, आहे की नाही. आपलं स्टेटस आपण चांगलं ठेवायचं आहे की नाही. म्हणून असणारे आमचे मृदंगाचार्य किरण महाराज, त्याचबरोबर आमचे हार्मोनियम मास्तर कदम बाबा आमच्या कथेमध्ये सुंदर त्यांनी साथ दिली. छान त्यांचे स्वर असतात, पेटीचे लाईव्ह आहे. त्याचबरोबर आपल्या गावातील गायनाचार्य कन्नड तालुक्यातले गायनाचार्य हरिभक्त परायण, पटपट सांगा म्हणजे उरकन आपल्याला पोपट महाराज, त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य कल्याण महाराज, त्याचबरोबर आमचे तावरे महाराज. नाही ते तुम्हाला तारा तू पुस्तक सोडित नाही देऊ तुम्हाला. तुम्ही किती आडवं चाला पण ती आडव्याला उभा करतो पांढरंग, आहे की नाही. म्हणून त्यांचा आवाज खूप आहे आणि ते जाणून पासून नाही करत, त्यांना रावत नाही, आहे का नाही. त्याच्यामुळे रावत नाही. असे 2-3 माणसं आता प्रज्वल झालेत आता, ते ऐकत नाही. काय असतं माहिती, काही वय असतं, त्या वयात आवाज असतो, साधना असते आणि आपली शरीराची जी साथ आहे ती दिवसेंदिवस या ठिकाणी कमी होते. त्यांना आवड आहे, सुंदर आवाज आहे त्यांचा. पण त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य सुशे महाराज, ते सुद्धा छान आहे. त्याचबरोबर आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी आहेत, हे 2 महाराज आहेत. त्याचबरोबर असणारी आमची बेग आहेत. साऊंड सिस्टीम गावातलीच आहे का, आणि बेगला चालवण्याकरता आणलं का, त्यांना नाक बोलणे बसेच काम केलं तुम्ही. विठ्ठल विठ्ठल सुंदर साऊंड सिस्टम आहे. पण जे जिथं आहे ते तिथं पाहिजे, त्याच्याशिवाय पुन्हा देवाचे बाबा पडत नाही. म्हणून या ठिकाणी आमचे सुंदर असं श्रीहरी संत सेवा युट्यूब चॅनल सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्या चॅनलला सर्वांनी लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. कारण चांगल्या गोष्टीला जर आपण लाईक केलं तर देव आपल्याला लाईक करत असतो. जर आपण नाही लाईक केलं तर देव आपला नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतो. किती जणांना वाटतं माझा नंबर देवानी ब्लॉक करावा, हात करा, एक बी नाही करायचं. देव माझा मी देवाचा. मला एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही बसणाऱ्यांनी द्यायचं आहे. देवाने आपली आठवण काढली पाहिजे की आपण देवाची आठवण काढली पाहिजे? तुम्ही बोला तर मी झोपायला जाऊ, पटक्यान बोला. तुम्ही लाईव्ह चालू आहे म्हणून विचारतो. पुणेगावचे लोक सगळे आपण देवाला मानतो ना सगळे? महिला सांगा जोरात.
तुम्ही हा म्हणायचा मोठ्याने. आपण देवाचं ध्यान काढला पाहिजे. एकच ताई बोलल्या बरं का, तुम्हाला प्यारलेच नाही होणार लवकर. विठ्ठल विठ्ठल आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे? तेरी नहीं भजनाची ताकद त्या माणसाचा रगतपिती नष्ट झाला. एवढा आनंद झाला त्या माणसाला. साष्टांग दंडवत घातला तुकोबा राहिला. महाराज, आज खऱ्या अर्थाने मला मार्ग भेटला. तुमच्यासारख्या संतांचं दर्शन झाल्यामुळं मला निश्चित झालं की देवाशिवाय या जगामध्ये या भवरोगातून आपल्याला बाजूला करणारा कुणी एक नाही, फक्त देव आहे. आणि माझ्या समोर जिवंत उदाहरण आहे महाराज. आणि महाराज म्हणतात, अरे आता बाधा तर अनेक प्रकारच्या आहेत, मग तुला कोणती बाधा झाली? त्याने सांगितलं, मला एकच बाधा झालेली आहे. घर माझं, पत्नी माझी, बंगला माझा, गाव माझं, ही सगळी मला काय झाली? बाधा. ज्याला बाधा झाली तो काय करतो? भूत जबार मोठे गबाई, 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 भूत जबार मोठे नारदाला 60 पोरे झाली.